मित्रांनो, जय शिवराय. सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कडेपठार या टेकडीवरती आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून शहरापासून अगदी एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती ही टेकडी कडेपठार नावाची. आता ही कडेपठार नावाची टेकडी का प्रसिद्ध आहे, तर ही टेकडी प्रसिद्ध आहे साक्षात खंडोबारायाच्या या ठिकाणी असलेल्या हेमाडपंथी मंदिरासाठी ही टेकडी प्रसिद्ध आहे. पण मुळात इथले खंडोबाराया अदृश्य आहे, गायब आहे. कुठे आहे खंडोबाराया? तर खंडोबाराया आहे सातारा गावामध्ये, जे वसलेलं सध्या गाव आहे सातारा गाव, त्या गावामध्ये मंदिर आहे. आणि मोठी मान्यता आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे स्वतः. आणि त्या मंदिरात खंडोबारायाची सध्या मूर्ती विराजमान आहे. आणि भक्त भाविक मंडळी त्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करते. मात्र इथे असलेले या हेमाडपंथी मंदिरात जे ऐतिहासिक आहे, जे पुरातन आहे, त्या मंदिराकडं साफ दुर्लक्ष होताना दिसतंय. ते दुर्लक्ष भक्तांचा असो की सरकारचा असो किंवा पुरातत्व विभागाचा असो. पुरातत्व विभाग ज्यावेळी एखादं मंदिर उभं राहतं लोकांकडनं, भक्तांकडनं, त्यावेळी त्याच्या अगोदर त्या मंदिराकडं साफ दुर्लक्ष होतं. पण मंदिर उभं राहिल्याच्या नंतर तिथला मावेजा खाण्यासाठी सरकार असो किंवा पुरातत्व विभाग असो हा गांभीर्याने त्याकडे लक्ष देतो, कारण की तिथं मावेजा मिळतो. आता सध्या इथं कोणीच येत नाही ना. इथं लोक येता फक्त यात्रेपुरतं. इथं लोक येता फक्त एखाद्या हप्त्यातून एखाद्या वाराला, म्हणजे ठराविक वार असेल, रविवारी आपण खंडोबाच्या देवाचं दर्शन घेतो, त्यावेळेस लोक येत असेल. आता हे माझ्या पाठीमागं जे बघताय ना तुम्ही, हे सगळं जुनी वास्तू आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो, चला. आता हे जे आहे ना, हे आजूबाजूच्या मंदिराचा परिसर आणि हे मूळ मंदिर. या मूळ मंदिराच्या वरती भगवा ध्वज आहे, बाजूला पिवळे 2 ध्वज आहे आणि बाहेर एक मिनार टाईप इथं छोटासा स्तंभ आहे. आणि बाहेर हे सगळे दगडाचे अवशेष पडलेले. आता इथं हा जो माझ्या मते घोड्याचं कोरीव काम केलेलं एक दगड आहे. पुन्हा अशा पद्धतीने 2 प्रवेशद्वार मंदिराला आहे. हा एक प्रवेशद्वार आणि पलीकडच्या बाजूने तो पण दाखवतो. आता मंदिराच्या आत प्रवेश केल्याच्या नंतर अगदी छोटा, म्हणजे एक 10 बाय 20, एक 20 बाय 30चं मंदिर असेल कदाचित. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर समोर आपल्याला 3 मूर्ती दिसतात. आता 3 मूर्ती कोणाच्या आहे? आता या चेहऱ्यावरून एक खंडोबारायाची दिसती आणि एक गणपती बाप्पाची दिसती. बाकी एक माझ्या मते बजरंगबलीची असू शकते. कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणाची मूर्ती. आता या ठिकाणी प्रचाराचं बॅनर पण दिसते बघा, पॉम्पलेट पण दिसते आपल्याला. हे लोक प्रचार करायला ही मंडळी इथपर्यंत आली, पण या रस्त्याचं, या मंदिराकडे दुर्लक्ष हे साफपणे दिसून येत आहे. फक्त देवाच्या वरती छत आहे आणि अशा पद्धतीचं छत आहे. हे अशा पद्धतीने या मंदिराचं छत आहे आणि हा छोटासा मंदिराची जागा आहे जिथं देव विराजमान आहे. बाकी हे बघा, खाली सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे. आणि हे सगळं कोणी सरकारने नाही केलं बरं का. हे केलेलं आहे सातारा गावातील आणि सातारा तांडा मधील लोकांनी, त्या भक्तांनी, की त्यांना वाटलं खरंच या ठिकाणी गरज आहे. जे जुनी वास्तू आहे, जे जुनं मंदिर आहे, ते पुन्हा जशाला तसं पाहिजे, म्हणून या गोष्टी या ठिकाणी पूर्ववत करायचा प्रयत्न गावकरी करताय. पण पुरातत्व विभाग, आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट याच्याकडे का लक्ष देत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर हा गाभारा होता, म्हणजे आता वरती काहीच नाही. कदाचित इथं गाभारा असेल, म्हणजे मी जिथं उभा आहे तिथं, आता इथं मी जिथं उभा आहे ना तिथं गाभारा असणार. आणि हे बघा वरती आता काहीच नाही. तर हे माझ्या पाठीमागचं मूळ प्रवेशद्वार दर्शनी, आणि बाजूचं म्हणजे देवाच्या डाव्या हाताला हे एक प्रवेशद्वार. इथून कदाचित दर्शनाची रांग आणि इथून बाहेर निघण्यासाठी जागा असेल. आता मी तुम्हाला बाहेरची जागा दाखवतो. हे एक प्रवेशद्वार म्हणजे निघण्याची जागा. आणि बघा पाठीमागची जागा कशी झाली, मंदिर कसं झालेलं आहे. हे पूर्ण पडझड झालेलं मंदिर आहे. काहीच नाही, कुठलेच अवशेष नाही. मंदिरावरती कळस असणं गरजेचं आहे आणि या मंदिरावरती कळस होता, पण कदाचित औरंग्यानं बऱ्याच दिवस या ठिकाणी साम्राज्य गाजवलं. त्याचं बऱ्याच दिवस त्यांनी इथं काशी केलेली, त्याच्यामुळं कदाचित औरंग्यानं या मंदिराची नासधूस केलेली असावी. आता दुसरं कोणाची करायची हिंमत नव्हती. इंग्रज बी येऊन गेले, पण मंदिराची नासधूस त्या लोकांनी केलेली नाही. पण 100% ही औरंग्याने केलेली नासधूस आहे. याच्याकडं दुर्लक्ष करून उपयोग नाही. हे बघा पाठीमागचे जे
हे अवशेष दिसत आहे तुम्हाला, हे सगळे दगड बिगड. हा बघा मंदिराचा परिसर आणि पाठीमागचा रूम दाखवतो तुम्हाला आता. रूम म्हणजे एक रूम दिसते कदाचित तिथं, एक दोन रूमा दिसत आहे. हे जुन्या काळात 1766 मध्ये म्हणजे तोपर्यंत देव इथं होते, त्याच्यानंतर देव गायब झाले. आता ती मूर्ती गावकऱ्यांनी बसवली असं मला अंदाज आहे. इथला जो इतिहास आहे तो इतिहास आपण शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो इतिहास झाला नाही. त्याच्यामुळं अर्धवट माहिती आहे. आणि बऱ्यापैकी कुठल्याच गुगलवर किंवा ब्राउझरवर यूट्यूबवर या मंदिराची माहिती नाही, आख्यायिका नाही आहे. त्याच्यामुळं ज्या कोणाला या मंदिराची आख्यायिका माहिती असेल त्यांनी कृपया कमेंटमध्ये ती पूर्ण इतिहास मंदिराचा, देव या ठिकाणी कधी आले, कसे आले आणि नंतर काय झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी मांडू. पण अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या परिस्थिती आहे. आणि हे जर बघशाल तुम्ही तर अत्यंत भग्न अवस्थेत पडलेलं आहे. आजूबाजूचा परिसर पण बघू आपण. खाली तेव्हा खाली चप्पल नाही, खाली सगळे काटे गवत आणि समोरची बाब. ही मंदिराच्या उजव्या हाताला जर आपण आलो तर ह्या भिंती होत्या, तटबंदी ज्याला म्हणतो आपण. जशा किल्ल्याला किंवा अजूनही बऱ्याच ऐतिहासिक मंदिराला जशा तटबंदी, तशा पद्धतीने तटबंदी होत्या. आणि ह्या तटबंदी होत्या, इथं रूम होत्या, हे मंदिर होतं. समोर दर्या आहे, म्हणजे पठाराच्या अगदी कोपऱ्यावरती हे मंदिर होतं. आणि कोपऱ्यावरती मंदिर असल्यामुळं या औरंग्याला कधीच सहन नाही झालं, अफजलाला कधीच सहन नाही झालं. त्यांना मंदिर दिसलं की ते पडझड करायचे, उद्ध्वस्त करायचे. हा त्यांचा उद्देश होता. त्यांना फक्त मशिदी बांधायच्या होत्या, त्यांना मंदिर नको होते. हे बघा अशा पद्धतीने आजूबाजूचा परिसर आहे. हे पठार आहे, इथं बाबळीची झाडं मोठमोठाली, बाकी इतर झाडं झुडपं वाढलेली. याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे मित्रांनो, मंडळी. दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की जे खरं आहे, जे ऐतिहासिक आहे, ज्याचा वारसा आपण टिकून ठेवला पाहिजे, तो वारसाच लुप्त होत चाललेला आहे. तो वारसाच कुठंतरी लोकांना दिसत नाही आहे. आपल्या जुन्या पिढींना माहिती आहे, पण येणाऱ्या पिढींना आपण काय सांगणार आहे, येणाऱ्या पिढींना काय दाखवणार आहे. या पडलेल्या वास्तू, हे कळस नसलेले मंदिर, कुठलाच कळस नाही. आणि ज्या मंदिराला कळस नाही त्या ठिकाणी देव बसवणं, मला तरी वाटतं देव नसले पाहिजे त्या मंदिरात, कळसच नाही आहे. कारण की आपल्या धर्मामध्ये मंदिरावरती कळस असणं गरजेचं आहे. समोरचा पठार बघा, म्हणजे खाली दऱ्या आहे. आणि इकडं जर बघितलं तर दाखवतो तुम्हाला, हे आहे छत्रपती संभाजीनगर शहर, ज्याला अगोदर औरंग्याचं नाव होतं. महाराजांच्या नावाने या शहराला प्रसिद्धी मिळते. आणि याच शहरामध्ये ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मते काही नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले, प्रचार करून गेले, प्रचाराचं नारळ फोडून गेले, प्रचाराचं पॉम्पलेट देऊन गेले. देव जसे मतदान करायला जाणार होते तिथं, पण याच देवाच्या मंदिराकडं बघायला त्यांना इंटरेस्ट नाही. इथे येणाऱ्या रस्त्याकडं बघायला त्यांना इंटरेस्ट नाही. इथं देवाच्या वरती कळस नाही आहे. आपण आपल्या घरात चांगलं आहे, सगळं काही व्यवस्थित, पण देवाच्या मंदिरावरती कळस नाही बसू शकत. ही शोकांतिका मोठी आहे. मला एवढं तरी कळालं की सातारा गावातली किंवा तांड्यावरची मंडळी जी, ती मंडळी आता हे जे आजूबाजूला पडलेले हे जे दगड आहे याच्यावरती कलर काम केलेलं, किंवा शेंदूर असेल, मंदिराला भगवा कलर असेल, पिवळा कलर असेल, हा इथल्या गावातले स्थानिकचे जे लोक आहे या लोकांनी पुढाकार घेऊन केलेले आहे. पण याच्याकडं विशेष पुरातत्व विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे असं तरी मला वाटतं. जर लक्ष दिलं तर मंदिर उभं राहील, नाही तर याच भग्न अवस्थेत आपल्याला पुढच्या पिढीला पण दाखवावं लागेल. आपल्या पुढच्या पिढीला इथं येऊन लोक पत्ते खेळतील, इथे येऊन दारू पितील. वरती बघितलं देशी दारूच्या बाटल्या फुटलेल्या आहे, वरती बघितलं तिथं माझ्यामध्ये कंदुऱ्या झाल्या असतील आणि भविष्यात होतील पण जर लक्ष दिलं नाही तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मंत्री आहे. मंत्रिमंडळींना सुद्धा विनंती आहे की या मंदिराकडे लक्ष द्या. पुढच्या वेळेस प्रचाराला यायचं ना तर हे मंदिर या ठिकाणी लोकांना जागा नसली पाहिजे पाय ठेवायला, अशा पद्धतीने गर्दी पाहिजे. लक्ष द्या, हीच विनंती असेल.
आणि जर कोणाला इतिहास या मंदिराचा माहिती असेल, कडेपठारावर असलेल्या साक्षात खंडोबारायाच्या मंदिराचा इतिहास जर कोणाला माहिती असेल तर तो 100% कमेंटमध्ये सांगा. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच मंदिराच्या जागेवरतून आपण तो व्हिडिओ आणि तो इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. आणि मंदिर सुशोभीकरण हे लवकर चांगलं झालं पाहिजे हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.